शिल्पा, ओ शिल्पा, तू पोरगी नाही का बाई घरी? 2-3 दिवस झाले ती शाळेत नाही आली. आई घरी नाही, आई कामाला गेली. तू काऊन लपून राहिली बाई अशी? शाळेत नाही आली, कालही नाही आली. आज यायचं नाही का तुला शाळेत? शाळा उघडल्या ना? हो ना मॅडम, आज मी तयारीच करून राहिली नाही. येतो ना. नक्की येशील? हे मॅडमले काय सांगू, माझ्याजवळ शाळेचा ड्रेस नाही आहे. आईले म्हटलं शाळेचा ड्रेस आणून दे. आई म्हणते उद्या देतो, परवा देतो, नेगळा देतो. आई काही देतच नाही. आईले येऊ दे, मी आता तिला ड्रेसच घेऊन आणतो. काऊन राजेश्री, काऊन अशी लढू राहिली तू? हा काऊन बाई, काय झालं? काऊन रडू राहिली तू? काऊन बरं गिरण आहे का तुले? तब्येत खराब आहे का आली बाई? हा आई मास्तरीन आलती, ते मला शाळेत काऊन नाही यार, माझ्यावर ड्रेस नाही, मी कशी जाऊ? माय बाई, तुम्ही मॅडम आलती का घरी? बरं, आता मला नाही का उद्या कामाचे पैसे भेटते. कामाचे पैसे भेटले का उद्या तुला ड्रेस घेऊन देतो. मग उद्यापासून तू शाळेत चालली जाजो. तू अशीच म्हणतो, मला आज देतो उद्या तर तू देतच नाही. बरं बाई, उद्या नाही का तुला नक्की मी ड्रेस घेऊन देतो. उद्यापासून जाजो शाळेत. मी आता पोरीले म्हणलं का उद्या देतो घेऊन, पण आता उद्या कामाचे पैसे भेटले तर बरं, नाही तर आता कोणाला मागून मला आता तिले पास लागण आता एखादा ड्रेस. नाही तर अशीच रोज रोज लढण ते. आता मॅडम येते, असं येते, तसं येते, असंच सांगत. मी आता उद्या कोणाला मागून पाहतो नाही तर पैसे. चला आता नाही तर एक काम करायला लागेल, मॅडम जवळच जा लागन आणि तिला म्हणा, त्या मॅडमला म्हणा लागन का बाई माझ्या पोरी जवळ काही शाळेचा ड्रेस आहे नाही आणि आमची परिस्थिती अशी आहे. तर मग आता त्या मॅडमला म्हणा लागन का 2-3 दिवसानं पाठवून देतो बा. मॅडम जवळ, मॅडमच्या घरीच जातो आता मी. ओ मॅडम, मॅडम घरी आहे का? हो बोला, कसं काय येणं केलं होतं? ओ मॅडम, मी का म्हणत आहे, माझ्या पोरीला काही 2-4 दिवस मी शाळेत पाठवणार नाही. काऊन का माझ्या कामाचे पैसे नाही भेटले ना, तिच्याजवळ ड्रेस नाही आहे म्हणून ते नाही का येऊन नाही राहिली शाळेत. तिच्याजवळ ड्रेस नाही म्हणून ते शाळेत येत नाही का? असं काऊन नाही सांगितलं? बरं बरं, शाळेतून तर ड्रेस भेटतीलच, पण त्याला वेळ आहे बाई. 15 ऑगस्टला ड्रेस भेटतील. असं कर, मी तुला पैसे देते, तू जाऊन ड्रेस घेऊन ये आणि तिला शाळेत पाठव उद्यापासून. आहे गे 500 रुपये, तिच्यासाठी ड्रेस घेऊन येजो का? माय बाई मॅडम, तुमचे लय लय उपकार होती ना. मी आता याची ड्रेस आणतो आणि उद्यापासून माझ्या पोरीला शाळेत पाठवतो. बरं बरं, ठीक आहे. मॅडम, तुम्ही माझ्या पोरीच्या शाळेच्या कपड्याला तर पैसे दिले, मला द्या ना जी तुमच्या 2-3 साड्या असन तर तुमच्या जुन्या पुराण्या. माया बी साड्या फाटल्या जी, लय जुन्या झाल्या, फाटलेल्याच साड्या घालू राहिली. 2-3 साड्या द्या ना असन तर तुमच्या जुन्या. जुन्या साड्या घालशील का तू? बरं बरं, मी तुला नवी पण साडी देईल नंतर, पण आता माझ्याजवळ 4-5 जुन्या साड्या आहेत, घेऊन जातो. हे घेऊ बाई, कपाटात पडून पडून राहतात आणि तशाच राहतात. हे बघ, चांगल्याच साड्या आहेत आणि मी तुला नवीन पण साडी घेऊन देईल का? हा, हे घे बाई. ह्या जुन्या साड्या आहे, कपाटात ठेवल्या होत्या तशाच होत्या. तुला नंतर नवीन पण साडी घेऊन देईल मी का? लय लय धन्यवाद हो मॅडम, दिल्या साड्या दिल्या तर तुम्ही. आपल्या घरात कपाटात ढिगाना साड्या पडल्या राहतात. असं कोणी वापरणाऱ्या असल्या ना तर त्यांना देऊन टाकायच्या. आताच्या बाया कोणाच्या वापरलेल्या साड्या घालत नाहीत, पण एखादीची मजबुरी राहते, अशा बायांना देऊन टाकायच्या.